नमस्कार मंडळी, तुम्ही कधी ढोबळी मिरची म्हणजे सिमला मिरची वापरून झुणका खाल्लायत का? तो चवीला अधिक खमंग आणि चविष्ट लागतो. ढोबळी मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, तसेच बेसनामध्ये प्रोटीन असते. तर असा हा हेल्दी झुणका मी आज एन्जॉय करत आहे गरमागरम वाफळत्या भाताबरोबर. तुम्हाला ही रेसिपी बघायची असेल तर चला माझ्यासोबत आपण बघूया. इथे मी कढई घेतली, त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकले. तेल तापल्यानंतर आपण राईची आणि लसणाची फोडणी करणार आहोत. लसूण भरपूर जरा घाला, मस्त वाटतो झुणक्याला. लसूण आपल्याला तडतडला लाल की मी इथे मोठा असा मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून टाकलाय आणि 2 टोमॅटो कापतीये. कांदा आपला लाल झाला ना की आपण टोमॅटो पण घालायचा त्याच्यामध्ये. टोमॅटो थोडासा हलका मऊसूत झाला की हळद घालायची आहे. हळद घातल्यानंतर माझ्याकडे आलं लसूण पेस्ट आहे रेडी, ती 1 चम्मच घातली आहे. आणि आपला घरगुती मसाला आमचा हा आम्ही घरीच बनवतो आपल्या चवीप्रमाणे. आणि पाव किलो इतक्या मिरच्या, म्हणजेच माझ्या 3 मिरच्या आल्या मोठ्या, त्या मी टाकल्यात त्याच्यात. आणि मग वाह, सुगंध काय येतोय, खूपच दरवळतोय सुगंध. चवीप्रमाणे मीठ आणि नंतर हा जो चमचा बघताय तेवढे चमचे मी बेसन घातलेले आहेत. 5 चमचे बेसन घातलेत त्याच्यात मी. मस्तपैकी आपण मिक्स करायचं आणि आपल्या झुणक्याला झाकण देऊन वाफेवर किमान तरी 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर ठेवायचा. आपला झुणका तयार आहे. एन्जॉय.